पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेला 1% युजर्स चार्जेसच्या विरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्या। या निर्णयाविरोधात विविध व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाची भूमिका अधिक ठाम होताना दिसते। दरम्यान व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनीही जाहीर पाठिंबा दिलाय। अडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ शेखर कुंजीर आणि ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। व्यापाऱ्यांच्या मते युजर्स चार्जेसमुळे व्यापाऱ्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून त्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवरही होऊ शकतो। त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आता या प्रश्नावर कृषी उत्पन्न बाजार समिती काय भूमिका घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे व्यापारी व ग्राहकांचे लक्ष लागले आहे। काय म्हणाले पहा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी। कुंजीर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन पुणे याचा अध्यक्ष। हा जो सरचार्ज 1% लावण्याचा सर्क्युलर शासनाने काढलेला आहे चेंबरला, पुणे मर्चंट चेंबरच्या व्यापाऱ्यांना, खऱ्या अर्थाने विचार केला तर व्यापारी म्हणून आमचे असोसिएशन अडते असोसिएशन चेंबरला पाठिंबा देत आहे। कारण का बाजार आवारातील जेवढे व्यापारी आहेत हे कायदेशीर आहेत आणि पुणे बाजार समितीचं त्यांच्यावर नियंत्रण आहे। आमच्याकडे व्यापार करताना खूप मोठ्या पद्धतीने कॉम्पिटिशन होतं। मार्केटच्या बाहेर जे व्यापारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं टॅक्सेस नाहीयेत, सेस नाहीयेत किंवा कुठले सरचार्ज नाहीयेत। ते परस्पर बाहेरच्या बाहेर ट्रेडिंग करतायत आणि जे मार्केटच्या आतमध्ये जे लीगल ट्रेडर्स आहेत, जे लीगल व्यापारी आहेत, होलसेल पद्धतीने व्यापार करतात, त्यांना सगळ्या प्रकारे टॅक्सेशन आणि सेस आहे। तर जर का हा व्यापारी वर्ग टिकायचा असेल तर आपल्याला हा सरचार्ज शासनाने फेर विचार करावा आणि त्याच्यावर परत विचार करून त्याच्यावर कसा व्यापाऱ्यांवर न लावता येईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। कारण का तो सरचार्जमुळे आमचा व्यापारी वर्ग टिकणार नाही आणि या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये मार्केट यार्डमध्ये जे ट्रेडिंग होतं हे प्रचंड अवघड आणि कठीण परिस्थिती आहे। आमच्या पेरिशेबल गुड्सचा विचार केला तर आमचा व्यापार हा सगळा 70-75% व्यापारीच येऊन मार्केटमध्ये विकतात, 25% शेतकऱ्यांचा माल येतो। हा जो मार्केटमधला रेट निघतो हा डिमांड आणि सप्लाय वर ठरला जातो। जो डिमांड अँड सप्लाय प्रमाणे त्या मार्केट त्या फळे भाजीपालाचा रेट निघतो आणि तो रेट निघाल्यानंतर हा होलसेल ट्रेड होतो। त्याच्यानंतर ही पुढची चेन चालू राहते, शेतकरी, होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर या पद्धतीने हे साखळी आहे। या साखळीमधला एक जरी घटक कुठेतरी अडचणीत आला तर ही पूर्ण साखळी अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर जर का ही व्यवस्था नीट चालवायची असेल तर बाजार समिती आणि प्रशासनाने फेर विचार केला पाहिजे। हा एक्सेस जे टॅक्सेस लागू होतात हे आमच्यापासून त्वरित काढून आमच्यापासून ज्या अडचणी, व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत। पण एक व्यापारी म्हणून आम्ही जे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे संघटना आहे, व्यापारी आहोत, ते पुणे मर्चंट चेंबरच्या असोसिएशनला एक व्यापारी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर फेरविचार करून त्याच्यावर दुरुस्ती करावी हीच एक अपेक्षा करतो। जर जो व्यापाऱ्यांनी 5 तारखेपासून संप पुकारलेला आहे, पुणे मर्चंट चेंबरच्या सर्व व्यापाऱ्यांनी जो 5 तारखेपासून संप पुकारलेला आहे, जर का तो संप व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर व्यापारी करणारच आहेत। पण जर का ते बंद पडल्यानंतर त्याचा परिणाम पूर्णपणे शहर व जिल्ह्यावर व राज्यावर होणार आहे। कारण का जे ट्रेडिंग होणार आहे ते थांबल्या जाणार आहे आणि ह्याचा इनडायरेक्टली ग्राहकांवर परिणाम होणार आहे। जे बाहेर जे धान्य मिळतं, साखर मिळतात व बऱ्याच गोष्टी मिळतात त्या मिळणार नाहीत आणि त्याचा कुठेतरी तुटवडा निर्माण होईल। म्हणून शासनाने फेर विचार करावा आणि पुणे मर्चंट चेंबरची जी मागणी आहे त्याच्यावर फेर विचार करण्यात यावा। 5 तारखेला आमचं पेरिशेबल छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन पेरिशेबल मालाचं व्यापारी आहोत, आमचं मार्केट चालू राहणार आहे। नुकताच पुणे मर्चंट चेंबरने एक आदेश काढलेला आहे की मार्केट कमिटीने जो 1% सर्व्हिस चार्ज लावायचा ठरवलेला आहे त्याला विरोध करायचा आणि तो जर का रद्द झाला नाही तर 13 जून नंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायचं। मला असं वाटतं की या आंदोलनाची जी दिशा आहे ती योग्य आहे। याचं कारण असं की ऑलरेडी या मार्केट कमिटीचा सेस हा कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळत असतो
खरं तर पंतप्रधानांनी यापूर्वी सांगितलं होतं की एक देश एक कर. जर का जीएसटी सुरू झाल्यानंतर वास्तविक आता सेस पण रद्द व्हायला पाहिजे होता. कारण अनेक वस्तूवरती, शेतीमालावरती हा सेस आहे. हा सेस रद्द व्हायला पाहिजे होता. ती तर राहू दे बाजूलाच. त्यानंतर मार्केट कमिटीमध्ये अन्य वस्तू विकल्या जातात आणि त्या वस्तूवरती सेस मिळत नाही. म्हणून मार्केट कमिटीने 2 वर्षापूर्वी देखभाल अकाल सुरू केला आणि मग ज्या साईड पट्ट्यामध्ये बिझनेस करायला खरं तर कायदेशीर परवानगी नाही अशा साईड पट्ट्याला अप्रत्यक्षरित्या मान्यता दिली गेली आणि प्रत्येकाकडनं आता किमान 1 लाख रुपये दर महिन्याला देखभाल खर्च वसूल करतात. म्हणजे हे त्यांचं उत्पन्न झालं. वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा हा शेतकऱ्यांच्या मालासाठी होता. शेतकऱ्यांच्या मालासाठी नंतर तो कमी व्हायला लागला म्हणून मग शेतीमाल असा त्याच्यात उल्लेख केला आणि 3-4 वर्षापूर्वी याच्यामध्ये प्लास्टिक विकतायत, साबण विकतायत, रिटेल विकतायत म्हणून रिटेल व्यापाऱ्याने एक मोठं आंदोलन केलं होतं की याच्यामध्ये रिटेल व्यापारी असता कामा नये. परंतु तोही त्यात त्यांनी बदल केला. अशा प्रकारे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न करून उत्पन्न चालू केले. पण याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा ना व्यापाऱ्याला होतो ना ग्राहकाला होतो. कारण एवढा पैसा गोळा करून सुद्धा मार्केट कमिटीमध्ये जे रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे किंवा ज्या सुविधा पाहिजेत त्या ते देऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला कितीतरी अतिक्रमण झालेली आहेत, त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा जर का 1% अर्ज लावला तर अनेक वस्तू महाग होतील. त्यातले जीवनावश्यक वस्तू नक्की होतील. माझ्या माहितीप्रमाणे डाळीमध्ये साधारणतः 150 ते 175 रुपये क्विंटलमध्ये वाढेल. साखरेमध्ये 50 ते 55 रुपये वाढतील. रवा मैद्यामध्ये देखील असे 40 ते 45 क्विंटलमध्ये वाढतील. तेलाचा डबा तर 30 रुपयांनी वाढेल. अशा प्रकारे जर का वाढ झाली तर काय व्यापारी त्यांच्या खिशातून देणार नाही, ते शेवटी ग्राहकांच्याच खिशातून जाणार. एका बाजूला गॅसचे दर वाढतायत, एका बाजूला अशा प्रकारची महागाई वाढतीये आणि त्या प्रमाणात जी महागाई भत्ता किंवा उत्पन्न वाढायला पाहिजे त्याप्रमाणे उत्पन्न वाढत नाही. म्हणजे हा शेवटी अप्रत्यक्ष कर जो लावला जाईल हा ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहे. ग्राहक अनेक वस्तूवरती आज जीएसटी भरतच असतो. अशा वेळेला प्रत्येक वेळेला असे वेगवेगळे जर का कर आणले तरी ग्राहकाची कुसंबडा नक्की होणार आहे. आणि म्हणून पुन्हा मर्चंट चेंबरने हे जे आंदोलन छेडलेलं आहे त्याला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा पूर्ण पाठिंबा असेल असं मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो. मला असं वाटतं की आवक जावक बंद केली तर मालाचं शॉर्टेज सुरू झालं की आपोआप दर वाढतात. जसं आता आपण गॅसचं बघतोय. त्यामुळे जर का बाजारात मालच आला नाही तर निश्चितपणे व्यापारीच त्या वस्तूंचे दर वाढवणार. त्यामुळे अशा प्रकारे न करता त्यांनी त्याची वाट पाहावी आणि त्यांनी जी काही 13 जूनची मुदत दिलेली आहे तोपर्यंत जर का झालं नाही तर मग हे आंदोलन अधिक तीव्र करावं. जसं एलबीटीच्या वेळेला हे आंदोलन झालं तशा प्रकारचं जर आंदोलन अगोदर ग्राहकांना कल्पना देऊन की आम्ही असं आंदोलन करणार आहोत बेमुदत तर ग्राहक त्याच्या तयारीने आवक करेल. बरं हे आता सगळीकडे एकाच वेळा होणार आहे का? तर नाही, हे फक्त पुणे शहरापुरतच होणार आहे आणि त्यातही मार्केट यार्डच्या आतमध्ये होणार आहे. मार्केट यार्डच्या जर का बाहेर गेलं तर मात्र साखर बाकीच्या वस्तू स्वस्त मिळणार आहेत. म्हणजे एक प्रकारे हा व्यापार मार्केट कमिटीच्या बाहेर जायला देखील हा कायदा उद्योग करेल असं मला सत्कृत दर्शनी तरी वाटतं.